हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त देवली मतदारसंघातील महादेवपूर गावात महादेवपूरचे सरपंच विलासराजे सांडखोरे यांनी महादेवपूर गावात भगवा सप्ताहाचे आयोजन केले होते। आमदार योगेश घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या सप्ताहास जनजागृती अभियानाचे रूप देण्यात आले होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले। यावेळी सरस्वती पूजन करण्यात येऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। सरपंच विलासराजे सांडखोरे यांच्या हस्ते आमदार योगेश घोलप यांचा सत्कार करण्यात आला। आमदार योगेश घोलप आणि विलासराजे सांडखोरे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, तर आमदार योगेश घोलप यांच्या हस्ते विलासराजे सांडखोरे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी महादेवपूर मधील शिधापत्रिका धारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। रेशन कार्ड धारकांच्या समस्या, अडचणी, नवीन नाव नोंदणी यावर सविस्तर चर्चा झाली। शिवसेना नाशिक तालुका प्रमुख प्रकाश मस्के यांनी मनोगत व्यक्त केले। सकाळी 2 दिवसापूर्वी मीटिंग झाली। त्या मीटिंग मध्ये हा विषय निघाला, रेशन कार्ड वाटले गेले पण त्या रेशन कार्डचा काहीच उपयोग नाही। मग भाऊनी तहसीलदार साहेबांना सांगितलं की आमचा भगवा सप्ताह सुरू होतोय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आणि या रेशन कार्डची सुरुवात आपण या सप्ताहामध्ये करू। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करतो, आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं या गावचे विकास पुरुष आमच्या कार्यसम्राट आमदार योगेश भाऊ घोलप यांच्या समवेत महादेवपूरचे कार्यसम्राट सरपंच भेटले। खऱ्या अर्थानं तुमच्या गावचा ते नक्कीच काय पालट करून घेतील ही आम्हाला सुद्धा ग्वाही आहे आणि ती खात्री तुम्हाला सुद्धा आहे। त्याच्यामुळे तुम्ही एक हाती सत्ता त्यांच्या हाती दिली त्याबद्दल तुमचे आभार मानतो। तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी शिधापत्रिका धारकांना त्यांच्या समस्या ऐकून घेत मार्गदर्शन केले। ज्यांना रेशन कार्ड दिल्याने आणि ज्यांच्या रेशन कार्डाच्या टाईप मध्ये बदल केल्याने त्वरित धान्याला सुरुवात होईल अशा गरजूंचा आपण पहिला टप्पा घ्यावा आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये रेशन कार्ड देऊ। रेशन कार्ड द्यायला माझा विरोध नाही आणि तुम्ही कोणी जे येतात त्यांना मी लगेच रेशन कार्ड त्यांचं अडलेलं असतं ते मी लगेच करून देतच असतो, परंतु या पद्धतीने जावं असं मी सांगतो। त्यानंतर मी एक सुधारणा अशी सुचवू इच्छितो की जी शासनाने सबसिडी सोडावी अशी जी स्कीम आणलेली आहे त्यानुसार आपल्या भागातील गावातील जे लोक सरकारी नोकरीत असतील परंतु ते अद्यापही पीएचएच किंवा अंत्योदय योजनेचा लाभ घेत असतील त्यांनी त्वरित सदरचा लाभ घेणं हे बंद करावं। आमदार योगेश घोलप यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले। आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करेल की आपल्याला असे कर्तव्यदक्ष तहसीलदार या ठिकाणी लाभले, त्यांच्याकडे कुठलंही काम घेऊन गेलं तर ते कधी नाही म्हणत कुठला मुलांना होता ते काम करून त्या ठिकाणी पूर्ण होतं। फक्त ते काम सरळ मार्गाचं असलं पाहिजे, नियमात असलं पाहिजे, नियमाच्या पलीकडे ते कुठलं काम करत नाही अशी ओळख जेव्हा वेळेस आपली साहेबांची झाली। जोपर्यंत आपल्याला आपलं गाव जोपर्यंत पुढाकार घेत नाही, आपले सरपंच आपल्या गावासाठी मांडत नाही तोपर्यंत गावाचा विकास होत नाही। आता विकासाला नक्कीच सुरुवात झाली, याच्या पुढे झपाट्याने आपल्या गावात विकास गंगा आणण्याचं काम माझ्या माध्यमातून इथं आहे। सरपंच देखील सतत पाठपुरावा करत असतात। महादेवपूरच नाही तर संपूर्ण पश्चिम भाग आपण काय पालटल्याशिवाय राहणार नाही अशी आपल्याला माहिती। महादेवपूरचे सरपंच विलासराजे सांडखोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। योगदान दिलं आणि स्वतःचं बलिदान दिलं असे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज पहिल्यांदा या भगव्या सप्ताहाची सुरुवात महादेवपूरमध्ये होत आहे। ही खरंच एक उल्लेखनीय बाब आहे आणि महादेवपूर प्रमाणेच आपल्या जलालपूर, चांदशी, मुंगसरे तसेच पंचक्रोशीतील सर्वच लोक इथे उपस्थित राहिले। सर्व सरपंच, ग्रामसेवक
व सर्व लोक येथे उपस्थित राहिले त्यांचेही मी आभार मानतो। एका स्मार्ट ग्रामकडे आपली वाटचाल होणार आहे। ही वाटचाल होताना खरंच आपल्या गावाचे ऐक्य आणि या सगळ्या गोष्टींनी हे सर्व शक्य होत आहे। कारण तुम्ही सर्वांनी माझ्यावरती दाखवलेला विश्वास, हे प्रेम आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणताही कार्यक्रम असो, आमदार साहेब काल मी मुंबईला होतो, तुम्हीच पाठवलेल्या एका कामासाठी आम्ही मुंबईला होतो आणि मी मुंबईला असताना फक्त माझ्या गावातल्या लोकांना नुसतं कळलं का उद्या असा कार्यक्रम आहे, तरीही लोकांनी त्यांच्या पद्धतीने सर्व आयोजन करून एकदम सुंदर असा कार्यक्रम, म्हणजे मी सरपंच आहे अशी इथे भावना नाहीये। या गावातील प्रत्येक व्यक्ती हा सरपंच आहे हे पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगत आलो आहे। तर आपल्याला या संपूर्ण विकास कामासाठी कालच आपल्याला आमदार साहेबांनी 18 लाख रुपयाचा ग्रामपंचायतीसाठी निधी उपलब्ध करून दिला। येत्या शेवटच्या महिन्यापर्यंत म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे योजनेचं नाव आहे आणि बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी आपल्याला लगेच त्याचं प्रेझेंट पण मिळणार आहे। म्हणजे या भगव्या सप्ताहातच कदाचित आपल्याला त्याची प्रशासकीय मान्यता येऊन आपण एक चांगलं काम येथे ग्रामपंचायतीचं उभं करणार आहोत। या कार्यक्रमास नाशिक तालुका गटविकास अधिकारी पी.के. कोल्हे, शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश मस्के, जलालपूरच्या सरपंच हिराबाई गभाले, मुंगसराचे सरपंच शिवाजी भोर, उपसरपंच राजाराम फडो, गिरणाराचे शिवसेनेचे तालुका प्रमुख भाऊसाहेब म्हैसुने, उपतालुका प्रमुख बबन ढोगडे, पोलीस पाटील बबन म्हैसुने, ज्येष्ठ शिवसैनिक गणपत सोनवणे, आमदार योगेश घोलप यांचे स्वीय सहाय्यक शिवाजी महाराज मोराडे, किरण फडोळ, सचिन बोराडे, सर्कल भाऊसाहेब काळे, तलाठी पाबळे तात्या, जलालपूरचे ग्रामसेवक दिनेश पाटील, महादेवपूरचे ग्रामसेवक डी.व्ही. पाटील, उपसरपंच अमोल कडाळे, सदस्य पुष्पा बेंडकुळे, अलका डावरे, शांताराम भागवत, कीर्ती भागवत, सोमनाथ आभाळे, वसुली क्लर्क प्रकाश भागवत, शिक्षक उपस्थित होते। महादेवपूर शाळेचे मुख्याध्यापक पी.व्ही. आव्हाड यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक टाकाटे, नाशिक।